नमस्कार. मी डॉक्टर अर्चना कोयले. नवरात्रीच्या 6व्या दिवशीच्या ध्यान साधनेत आपल्या सगळ्यांचं स्वागत या सोल शक्ती हबमध्ये करत आहे. नवरात्रीच्या 6व्या दिवशी माता कात्यायनी यांची उपासना केली जाते. माता कात्यायनी यांनी महिषासुराचा वध करून जगाला दुष्टापासून मुक्त करणाऱ्या शौर्य, सामर्थ्य आणि निडरतेचे प्रतीक आहेत. त्यांना महिषासुर मर्दिनी असेही म्हणतात. सामर्थ्य, दृढ निश्चय आणि न्यायाचे प्रतीक. त्या आपल्यातील अडथळे दूर करतात आणि जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याचे धैर्य देतात. चला तर मग माता कात्यायनी यांची उपासना करूयात. डोळे अलगदपणे बंद करायचे आहे. एक खोल दीर्घ श्वास. हळूहळू हा श्वास सोडायचा आहे. प्रत्येक श्वास घेताना सामर्थ्य शरीरात उतरत आहे असा अनुभव घ्या. प्रत्येक श्वास सोडताना भीती, शंका आणि संकोच बाहेर पडत आहे अशी जाणीव स्वतःला द्या. एक दीर्घ खोल श्वास. शक्ती देवीची आपल्या आत प्रवेश करतीये आणि दीर्घ श्वास सोडताना मनामधली, शरीरामधली कमजोरी, कमकुवतपणा बाहेर पडत आहे. परत एकदा एक दीर्घ खोल श्वास. मातेमधलं धैर्य आपल्या आत आपण सामावून घेत आहोत आणि श्वास सोडताना मनामधली भीती आपण बाहेर काढत आहोत. माता कात्यायनी देवीचे वैशिष्ट्य जर पाहिले तर त्या अद्वितीय शौर्य त्यांच्यामध्ये आहे. महिषासुराचा वध करून दुष्टांचा नाश त्यांनी केलेला आहे. धैर्य, न्याय आणि सत्यासाठी लढण्याची वृत्ती, निडरता व सामर्थ्य. सिंहावर आरूढ असून हातात तलवार, त्रिशूल, गदा आहे. आत्मविश्वास, सामर्थ्य आणि कठोर निर्णय क्षमता. न्यायप्रियता, अधर्माचा नाश आणि धर्माचे रक्षण. सत्य आणि नीतीसाठी उभे राहण्याची वृत्ती. माता कात्यायनी सकारात्मक परिवर्तनाची शक्ती. भीती, अडथळे आणि नकारात्मक नष्ट करणारी ताकद या सकारात्मकतेमधून आपल्याला मिळते. स्वतःला वाईट सवयीपासून मुक्त करणे. माता कात्यायनी संपन्नता व आरोग्यदायिनी. त्या इच्छित मनोकामना पूर्ण करतात. समृद्धी, आरोग्य आणि आनंद. तर आता कल्पना करायची आहे, तुमच्या जीवनाचं रणांगण तुमच्या समोर आहे. त्या रणांगणाच्या मध्यभागी माता कात्यायनी प्रकट झालेल्या आहेत. तेजस्वी, सामर्थ्यवान, सिंहावर आरूढ. त्यांच्या हातात तलवार आहे. डोळ्यात
निर्धार झळकतोय. त्यांची उपस्थितीच सर्व नकारात्मक गोष्टींना नष्ट करत आहे. कल्पना करा, माता कात्यायनी त्या आपल्या तलवारीने तुमच्यामधली भीती, असुरक्षितता आणि अडथळे छाटून टाकत आहेत. त्या तुम्हाला निर्भयतेचं वरदान देत आहेत. त्यांची अग्निमय ऊर्जा आता तुमच्या शरीरात, मनात, आत्म्यात प्रवाहित होत आहे. तुमचा देह सरळ उंचावलेला, छाती धैर्याने भरलेली जाणवतीये. एक दीर्घ खोल श्वास. तुम्ही आता हा श्वास हळूहळू सोडायचा आहे. सामर्थ्यवान, अढळ आणि निर्भय बनत आहोत अशी कल्पना करा. तुम्ही आत्मविश्वासाने, सामर्थ्याने आणि ध्येयाशी एकरूप होऊन पुढे जात आहात. मनात स्वतःला सांगायचंय, मी धैर्यवान आहे, मी शक्तिशाली आहे, मी अजय आहे. मी धैर्यवान, शक्तिशाली आहे, मी अजय आहे. आपण अंगीकारू शकणारे गुणवैशिष्ट्य माता कात्यायनीमधले धैर्याचा सराव. आयुष्यातील आव्हाने टाळू नकात, तर त्यांना धैर्याने सामोरे जा. कठीण निर्णय पुढे ढकलू नकात, ठामपणे ते निर्णय घ्या. सत्यासाठी नेहमी उभे राहा. आपल्या आयुष्यातील अन्याय, चुकीचे वागणे किंवा नकारात्मकता यांना नाही म्हणण्याची हिम्मत ठेवा. चुकीच्या नातेसंबंधात किंवा परिस्थितीत स्वतःची हानी होऊ देऊ नका. आपला आत्मविश्वास वाढवा. नियमित ध्यान, प्राणायाम आणि सकारात्मक घोषवाक्यांनी आपला आत्मविश्वास मजबूत करा. रोज सकाळी मी निडर आहे, मी सामर्थ्यवान आहे असे मनोमन स्वतःला सांगा. वाईट सवयींचा नाश करा. जसे देवीने महिषासुराचा नाश केला, तसेच आपण आपल्या भीती, आळशीपणा, नकारात्मकता, विचार, राग किंवा दोषी सवयींचा त्याग करूयात. तक्रार करण्याऐवजी उपाय शोधणे सुरू करूयात. समर्पण व सकारात्मकता जीवनातील संघर्ष ही नाश करण्यासाठीची लढाई नसून उत्कर्षासाठीची संधी आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. चला तर मग मनामध्ये एक दृढ निश्चय करूयात. स्वतःला मनामध्ये सांगायचंय, मी निर्भय आणि शक्तिशाली आहे. मी सर्व शंका दूर करून माझ्या सामर्थ्यात स्वतःला तयार करत आहे. देवी धैर्याने मी माझं इच्छित जीवन घडवतोय. मी निर्भय आणि शक्तिशाली आहे. मी सर्व शंका दूर करून माझ्यात सामर्थ्य जागवतोय. दैवी धैर्याने मी माझं इच्छित जीवन घडवतोय. ही वाक्य तुमचं
आपल्या आयुष्यात सत्यात उतरत आहेत असा अनुभव घ्या. देवी कात्यायनीचे भरभरून आशीर्वाद घ्यायचे आहेत आणि तिला धन्यवाद देऊन, कृतज्ञता व्यक्त करून आपण आपल्या आयुष्यात वापस येऊयात. हळूहळू श्वासावर लक्ष केंद्रित कराल. एक दीर्घ खोल श्वास आणि हळूहळू हा श्वास सोडायचा आहे. जसेही तुम्ही तयार असाल, आपल्या जागेवर वापस यायचंय. दोन्ही हातांचं घर्षण करून ही धैर्याची, सामर्थ्याची ऊर्जा आज दिवसभर आपल्याला अनुभवायची आहे. धन्यवाद.